सांगली महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच आता राजकीय घडामोडींना वेग आलाय। मात्र याच दरम्यान भारतीय जनता पक्षात उमेदवारीवरून मोठी नाराजी उघड झाली आहे। भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी नगरसेविका उषा पवार यांनी आपली उमेदवारी डावलली जात असल्याचा संशय व्यक्त करत थेट रक्तरंजित निरोपाचा इशारा दिलाय। सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये सध्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। 2 वेळा सभापतीपद भूषवलेल्या आणि प्रभागात विकास कामांचा धडाका लावणाऱ्या उषा पवार यांची उमेदवारी कापली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि तिथूनच या वादाला तोंड फुटलं। पक्षासाठी अनेक वर्ष निष्ठावान राहिलेल्या उषा पवार यांनी आता अन्यायाविरोधात टोकाचं पाऊल उचललेलं आहे। उषा पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी संताप व्यक्त केलाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्या स्वतःच्याच रक्तानं लिहिलेलं पत्र पाठवणार आहेत। पक्षाच्या सर्व्हेमध्ये आघाडीवर असूनही माझा विचार का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मी उषा अशोक पवार, वॉर्ड नंबर 19 मधून इच्छुक होते। मी गेले 10 वर्ष महिला मोर्चाची उपाध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर मी 4 वेळा नगरसेविका होते, 2 वेळा सभापती होते। प्रशासकीय कामांचा अनुभव असताना, भाजपचे एकनिष्ठ असताना, एका गुंडाच्या 302 खाली गुन्हा नोंद असलेले, त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असलेल्या एका गुंडाच्या आईला आणि त्याच्या घरातल्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं जातं आहे आणि तो माझ्यावर अन्याय झाला आहे आणि हा अन्याय मी सहन करू शकत नाही। म्हणून मी माझ्या स्वतःच्या रक्ताने हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हे मी पत्र लिहिले आहे। त्यांनी माझा योग्य विचार करावा व मला न्याय द्यावा। साधी एक सदस्यसुद्धा नाही आहे ती भाजपची आणि सभासद नसताना एक अंगठा बहादर की जिला अजेंडा कसा पकडावा, सही कुठं करावी किंवा जनतेची कामं काय करावी ह्याचं थोडंसुद्धा ज्ञान नाही आहे आणि केवळ कुठल्या तरी गुन्ह्यात नोंद असलेल्या आणि गुंड प्रवृत्तीच्या घरातल्या व्यक्तीला तिकीट दिल्या गेल्यामुळं हे कुठल्या ह्याच्यातून माझ्यावर अन्याय केला गेला आहे तो त्यांनी। आणि दुसरी गोष्ट की मागच्या वेळेला ते पक्षाच्या भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी बंडखोरी केली होती आणि अशा व्यक्तीनं परत तिकीट मागावं आणि त्याला तिकीट द्यावं आणि मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ तुमच्यापर्यंत हे लोक पोचू देत नाही आहेत आणि म्हणूनच हे माझ्या रक्ताने लिहिलेलं पत्र मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे। मला न्याय द्यावा आणि मला माझा विचार होऊन मला तिकीट देण्यात यावं ही नम्र विनंती।